गरुड पुराण हे भगवान विष्णूच्या भक्तीवर आधारित आहे. गरुड पुराणात मृत्यूनंतरच्या स्थितीचे वर्णन केले आहे. गरुड पुराणात मोक्षप्राप्तीचे मार्ग सांगितले आहेत. गरुड पुराणे हिंदू धर्मात महत्त्वाचे मानले जाणारे एक ग्रंथ आहे, कारण या पुराणात मृत्यू आणि त्यांच्या नंतरच्या जीवनाचे वर्णन आढळते. या पुराणातील मुख्य देवता भगवान विष्णू आहेत. गरुड पुराणात असे वर्णन केले आहे की माणूस स्वतःच्या जीवनासाठी जबाबदार असतो. गरुड पुराणात मोक्षप्राप्तीचा मार्ग सांगितला आहे. मोक्ष कसा मिळवावा? हिंदू धर्मात असे मानले जाते की जो मनुष्य आयुष्यभर चांगले कर्म करतो त्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. ज्याला मोक्ष प्राप्त होतो तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो. अशा लोकांना मोक्ष मिळत नाही. गरुड पुराणात असे म्हटले आहे की जो मनुष्य मृत्यूच्या वेळेही आसक्तीपासून मुक्त होऊ शकत नाही तो मोक्ष प्राप्त करू शकत नाही. त्यामुळे मोक्षप्राप्तीसाठी माणसाने शेवटच्या क्षणी ऐसिक गोष्टींची आसक्ती सोडली पाहिजे. या मंत्राचा जप करा. हिंदू धर्मात ओम हा प्रभावी मंत्र मानला जातो. याशिवाय हा एक मोक्ष मंत्र आहे. अशा स्थितीत गरुड पुराणात सांगितले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याने ओम मंत्राचा जप करावा. यासोबतच गरुड पुराणानुसार शेवटच्या क्षणी गायत्री मंत्राचा जप करूनही व्यक्ती मोक्ष मिळू शकतो. शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान देखील केले जाऊ शकते. हे काम करा. गरुड पुराणानुसार मृत्यूच्या वेळी एखाद्या व्यक्तीच्या तोंडात तुळशीची पाने ठेवल्याने त्याच्यासाठी मोक्षाचे दरवाजे उघडतात. तसेच शेवटच्या क्षणी भगवान नारायणाचे नाम घेतल्याने मनुष्य मोक्ष प्राप्त करू शकतो.